नमस्कार. आज आपण बनवणार आहे मसाला भेंडी. आज माझ्याकडे स्पेशल असं काही बनवण्यासाठी नव्हतं, म्हणून मी जी घरी भाजी बनवत आहे तीच मी दाखवणार आहे. त्यामुळे आज आपण मसाला भेंडी पाहणार आहोत. सर्वात प्रथम भेंडी स्वच्छ धुवून चिरून घ्या. त्याला स्वच्छ कापडाने कोरडी करून मग चिरून घ्या. चिरल्यानंतर आपण त्याला 5 मिनटं हवेत ठेवा, कारण की ती पाण्यात टाकल्यानंतर चिकट होती. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ आपण. कांदा, लसूण, खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे भाजून घेऊन त्याचे वाटण करूया. वाटणानंतर शेंगदाण्याचंही वाटण करूया. त्यात हळद, मिरची, काळा मसाला टाका थोडा आणि अंबारी मसाला टाका. आणि त्यात थोडं मीठ टाका, चवीनुसार मीठ टाका आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या. पाणी टाकून मिक्स केल्यानंतर भेंडी अशा प्रकारे भरून घ्या. सगळी भेंडी भरून घ्या. पूर्ण भरून झाल्यानंतर कढई तापवायला ठेवा आणि तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाका. थोडं तेल जास्त टाका, कारण की भेंडी आपल्याला तेलावरच शिजवून घ्यायची आहे. कारण की पाणी टाकलं तर भेंडी चिकट होती, त्यामुळे आपल्याला पूर्ण तेलावर शिजवायची आहे. त्यामुळे थोडं तेल जास्त टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे तडतडले की मग आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतड होऊन द्यायची. त्यानंतर आपण मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जो मसाला वाटण करून घेतलेला आहे तो मसाला आपण टाकणार आहोत. तो मसाला पूर्ण टाकून द्या. मसाला पूर्ण टाकल्यानंतर त्याला परतून घ्या. चांगलं परतून घ्या. त्याला जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण मसाला परतून घेतलेला असतो. परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट, परतून घ्या. 5 मिनटं होऊन द्या. असं पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट टाका, काळा मसाला टाका, थोडा अंबारी मसाला टाका आणि तिखट तुम्हाला कसं लागतं त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. आमच्या घरी थोडं कमी तिखट खाते, त्यामुळे मी कमीच टाकते. तुमच्या अंदाजानुसार तिखट टाका. मी माझा अंदाज टाकत असते. आणि मसाला पण टाकल्यानंतर त्याला परतून घ्या. परतून घेतल्यानंतर 5 मिनटं मसाला परतून घ्या. मसाला त्यात मिक्स झाला की छान चव येते. मसाला परतून झाल्यानंतर त्यात भेंडी टाका. भेंडीवर झाकण ठेवा. भेंडी परतून घ्या. मसाला सगळ्या भेंडीला लागेपर्यंत भेंडी परतून घ्या. भेंडी परतल्यानंतर अशी परतून घ्या. भेंडी परतल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ टाका परत. आणि मीठ टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि 5 मिनटं भेंडीला होऊन द्या. 5 मिनटाने परत ते झाकण काढून भेंडी खालीवर करून घ्या, कारण की आपण जर जास्त वेळ ठेवली तर भेंडी खाली लागू शकते. त्यामुळे भेंडी काढून त्यावर सारखं परतून घ्या आणि परत झाकण ठेवून होऊन द्या. नंतर झाकण काढून भेंडी शिजली का नाही हे पहा. भेंडी शिजूपर्यंत ठेवा आणि ही आपली भेंडी तयार झालेली आहे. आणि असं सर्व करा ताटात. सुंदर अशी भेंडी लागते, खूप छान लागते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.